लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. जालना महानगरपालिका होऊन देखील 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु अद्याप जालनेकर मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये स्टील, सीड्स, बियाणे यामध्ये अग्रेसर असलेला देशामध्ये जालना हा जिल्हा आहे. परंतु प्रस्थापित राजकारणी असलेले रावसाहेब दानवे यांच्या 25 वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये आजही जालन्याची स्थिती जैसे की तैसी आहे. आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप. बघूया आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार, आपण पाहत आहात NTV न्यूज मराठी. आपण आहोत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना 6व्यांदा तिकीट मिळालेलं आहे, तर डॉक्टर कल्याण काळे यांना दुसऱ्यांदा ह्या काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेलं आहे. ज्या पद्धतीने 2009 मध्ये काही फरकाने कल्याण काळे यांचा पराभव झाला होता, तर ह्यावेळेस आता यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी असे अनेक पक्ष यांच्यासोबत आहेत. माझ्यासोबत काही पदाधिकारी, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगसाल, काय यंदाची परिस्थिती असणार आहे आणि ही लोकसभा ही जी निवडणूक आहे, डॉक्टर कल्याण काळे यांना कितीपत भारी त्यांचा चेहरा आहे? कारण की येणाऱ्या काळामध्ये 100% 2 लाखाच्या लीडने कल्याण काळे साहेब हे विजय होणार. कारण की इथं तर सरळ सांगितलं जातं की ही विकासाच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे हे निवडणूक लढत आहे. विकास कुठे आहे? विकास सामान्य माणसाला जर विचारलं तुम्ही तर जालन्याचा विकास काय आहे ते नाहीच म्हणत. SIT कॉलेज आहे, ड्रायपोर्ट आहे, रेल्वेचे अनेक काही मार्ग झालेले आहे, रस्ते झालेले आहे, ते फक्त कागदोपत्री आहेत. SIT कॉलेज आहेत, ड्रायपोर्ट आहेत, हे यांनी फक्त थोडे फार कामं केलेत, पण ते काम पुरेपूर मार्गस्थ केलेले नाहीत. त्याच्यामुळे SIT कॉलेजचं फक्त त्यांनी 2014ला जे झालंय त्याच्यावरती आधी उद्घाटन सुद्धा झालेलं नाही. त्याचं कुठं जागा आहे ते माहिती नाहीये. सामान्य माणसाचा विकास हा कोणता आहे? जालन्याचं डेव्हलप काय? जालन्यामध्ये रस्ते व्यवस्थित आहे का? जालन्यामध्ये सिग्नल आहे का? जालन्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे? जालन्यामध्ये सिग्नल वरती ट्रॅफिक होत आहेत. ट्रॅफिकमुळे सामान्य माणसाला होणारा त्रास हा कुठेतरी खंत वाटते की जालना शहर एवढं मोठं प्रस्थापित खासदार असताना 5 टर्म वेळेस ते निवडून आले, पण जालन्याचा विकास कुठेच नाही. पण स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, स्वतःचे घर भरून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही विकास करतोय. कुठेतरी हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की जर 5 वेळेस एक व्यक्ती या जालन्याचं नेतृत्व करतोय खासदार म्हणून, जर त्या जालन्याचा विकास होत नाहीये आणि आता म्हणतात की आम्ही विकास करतोय, चॉकलेट देत आहे, सामान्य माणसाला चॉकलेट देऊन स्वतःची पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न आहे भाजपने आतापर्यंत केला. तुमचा झाडू आता हाताबरोबर आहे. बरोबर आहे, आतापर्यंत हात होत आहे, पण हाताला झाडू लागला की कचरा ऑटोमॅटिक साफ होणार. आणि हेच आता करायचं आहे की ही वेळ आता आलेली आहे की झाडू हातामध्ये घेऊन सनीच हा कचरा महाराष्ट्रातला साफ होणार. आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस धिक्कार मतांनी निवडून येतील आणि आपला विकास हे दाखवून देतील. कल्याण काळे यांची काय परिस्थिती राहणार? कल्याण काळाची परिस्थिती अशी आहे की आम आदमी पार्टी सोबत आता गठबंधन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतः कल्याण काळे साहेबांचा प्रचार करणार आणि प्रचारा माध्यमातून आम्ही जनतेला विकासाचा मुद्दा आम्ही सांगणार आणि त्या विकासाचा मुद्दा आम्ही आम आदमी पार्टीने कसे दिल्लीमध्ये काम करत असताना जर डॉक्टर कल्याण काळे इथून जर निवडून येत असेल तर उद्याची अजेंडा काय असणार? काय माहिती का, केजरीवाल साहेब मागे ही ईडी लागलेली. आतापर्यंत ईडी कोणाला माहिती होती का? तुमच्यासारख्या आमच्यासारख्या माणसाला ईडी हा काय हे माहितीच नव्हतं. पण काय असतंय, हे BJP सरकार यांचं म्हणजे धोरण एकच आहे, जर चांगला माणूस काम करतोय कुठेतरी विकासाच्या मुद्द्याला घेऊन सनी दिल्लीमध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारे राज्य चालतंय, पण त्याला माहिती आपण साऱ्या भारतावर राज्य करतोय, पण दिल्ली आपल्या काबीजमध्ये नाहीये. दिल्ली त्याला काबीज करताच येणार नाही, कारण की तिथं शेर बसलेला आहे अरविंद केजरीवाल साहेब आणि यांच्या मार्फत त्याला मध्ये शेरला जोपर्यंत पिंजऱ्यामध्ये आहे तोपर्यंत आपण इकडं
लोकांपर्यंत पोहोचू, लोकांची समस्या जाणून घेऊ, पण हे होत नाहीये. कारण की ते सरळ सरळ त्यांनी आम आदमी पार्टीचे केजरीवाल साहेब हे स्टार प्रचारक आहेत आम आदमी पार्टीचे. त्यांच्या माध्यमातून त्यांना माहिती आहे की हे जर केजरीवाल साहेब जर आपण बाहेर ठेवलं तर 100% आपला हा 100% महाराष्ट्रामध्ये यांचं खातं ओपन होईल. सध्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय बोलणार? शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलासारखं, कारण की आतापर्यंत बीजेपी सरकारने आतापर्यंत फक्त अदानी आणि अंबानी यांनाच भरभरून कर्ज दिलंय. पण शेतकरी हा फासावरती लटकतोय, कुठेतरी त्याच्यावरती अन्याय होतोय, सामान्य माणसाला न्याय भेटत नाहीये, कुठेतरी हे खंत आहे. मराठा आरक्षणाचा काही परिणाम होईल का? बिलकुल जरूर. मराठा आरक्षणात 100% परिवर्तन होणार आणि कल्याण काळे साहेब तर 101% निवडून येणार, याच्यात कुठलाच काही फरक नाही. धनगर आरक्षणाचा काही परिणाम होईल का? धनगर आरक्षणाचं जे आरक्षणाचं बिलकुल त्याच्यात फरक बसणारच ना. 100% खुल्लच आहे ना की फरक बसणारच त्यात, याच्यात कुठलाच फरक नाही. सोयाबीनची असेल किंवा कापसाचे जे काही सध्याचे जे दर घसरलेला आहे त्याबद्दल काय बोलणार? नाही, महागाई तर खुल्ली, महागाई ज्यादा झालेली आहे, मालाला भाव कमी आहे, हे खुल्लं सरकारचं म्हणजे एक हेच आहे ना. त्याच्यातून जनता लोक दाखवून देतील क्लिअर काय आहे काय नाही. सध्या 3,80,000 कापसाच्या गठाण आहेत. शेतकरी आहे जो भारताचा एक आपण कृषी प्रधान देश म्हणतोय, त्या कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकरीच आत्महत्या करतोय, तुम्ही शेतकऱ्याला भाव नाही देता, तुम्ही इतर लोकांना तुम्ही कर्ज वाटताय. पण जर तेच कर्ज जर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला, सोयाबीन, कपाशी, तूर इतर गोष्टींना तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर भाव दिला तर शेतकरी खुश होतील. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्याला आम्ही हे करू, शेतकऱ्याला साले म्हणण्यापर्यंत तुमची जीप हे होते, कुठेतरी हे चुकतंय. तुम्ही शेतकऱ्याला काय न्याय देऊ शकताय? शेतकऱ्याला न्याय तुम्ही देऊ शकत नाही. फक्त एकच पार्टी अशी आहे की ती शेतकऱ्यापर्यंत जाऊन शेतकऱ्याच्या समस्या निवारण करू शकते, ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी. कारण की हेच शेतकऱ्याचे मुद्दे आणि शेतकऱ्याचा व्यथा हे त्यांनाच समजू शकतात. कारण की हे बीजेपी सरकार हे फक्त हे मोठमोठ्या कंत्राटदाराचं आणि मोठमोठ्या प्रस्थापित लोकांसाठीच हे सरकार आहे आणि सामान्य माणसासाठी हे सरकार नाहीच आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न यांना काहीच घेणं देणं नाहीये. शेतकऱ्याविषयी कोणी बोलायला यांचं माणूस तयारच नाहीये. ते म्हणते आपकी बार 400 पार, आपकी बार 200 पार बी झाले तर लय झाले, 400 पार होतच नाही. कारण की 400 पार व्हायला त्यांना ते गॅरंटी देतात की राम मंदिर बनवलं म्हणजे आम्ही वोटिंग घेत, की ती पुरे ऑल इंडियामध्ये सक्रिय असून ही टप देणारी पार्टी आहे. कारण की आतापर्यंत जे केजरीवाल साहेबांना जे अटक करण्याचं कारण एकच आहे की त्यांना मुद्देमून त्यांना तिहार जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. कारण त्याचं कारण एकच आहे की त्यांना माहिती आहे जर आज आपण केजरीवाल साहेबांना बाहेर ठेवलं तर हे 100% महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार, प्रत्येक राज्यामध्ये जाऊन प्रचार करणार. मग ते आम आदमी पार्टीचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार. ते आम आदमी पार्टीचे काय धोरण ध्येय आहे ते सांगणार. तर याच्यामुळे त्यांना आज कुठेतरी भीती वाटली की आपण कुठेतरी मायनस होणार. त्या कारणाने त्यांनी काय केलंय की आचारसंहिता लागणं आणि त्यांना आत्महत्या टाकणं, म्हणजे हे कुठेतरी 2 वर्षापासून रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहे, त्यांनी 5 टर्म मध्ये असताना जालन्याचा विकास नाही केला. जालना महानगरपालिका होऊन सनी साल उलटले, 1 साल पूर्ण झालं तरी अनेक महानगरपालिका होऊन सनी सुद्धा तिथले अतिक्रमण हटवण्यात नाही आले. तिथे कोणते रस्ते व्यवस्थित नाहीये, तिथे सिग्नल नाहीये, कोणत्याही सामान्य माणसाला असं म्हणजे वावरण्यासारखं असं तिथे असं काही फॅसिलिटी बी नाहीये. तिथं म्हणजे असं काही सिग्नल नाहीये, ट्रॅफिक जाम होत आहेत, तिथे कुठं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बी चांगल्या प्रकारे नाहीये. मोठमोठ्या गल्ली जसं संभाजीनगर शहर आहे त्या प्रकारे आपलं जालना शहर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, त्या प्रकारे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कल्याण काळे साहेबांचा हा चेहरा 100% जर ते निवडून येतील हे तर मान्यच आहे. ते जर आल्यानंतर 100% जालन्याचा विकास हा काय प्लॅट होईल. सरळ सरळ ह्या ठिकाणी सांगितलं आहे की ह्या सरकारने सर्व जनतेची जी दिशाभूल केलेली आहे आणि केवळ चॉकलेट देण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. कोणत्याही समाजाला न्याय नाही, आरक्षण नाही, शैक्षणिक दर्जा नाही, पाणी नाही, त्यानंतर आरोग्य नाही, सर्व काही जे आहे ते केवळ फेकाफाकीचं राजकारण चालू आहे. आणि हिंदू मुस्लिम किंवा या गोष्टीवर राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. त्यामुळे ह्यावेळेस डॉक्टर कल्याण काळे हे जास्तीत जास्त लीडने निवडून येतील असे या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं आहे. मी किशोर सिरसाटसह NT न्यूज मराठी बदनापूर.